स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म. सो सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये काय लागतंय तर क्वेश्चन आहे 2m² - 3m + 10. आता दिलेला क्वेश्चन मध्ये हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का तर आहे. m चा सेकंड पॉवर, फर्स्ट पॉवर आणि कॉन्स्टंट. तो हाच काय असेल याचा स्टँडर्ड फॉर्म असेल. स्टँडर्ड फॉर्मच्या नंतर याचं कन्वर्ट करायचं कोएफिशियंट फॉर्म मध्ये. सो कोएफिशियंट फॉर्म त्याचा कोएफिशियंट किती आहे 2, ह्याचा किती आहे -3, ह्याचा 10. आता डिवायझर काय आहे डिवायझर इक्वल टू m - 5 आहे बरोबर आहे. डिवायझर m - 5 असेल सो m इक्वल टू हे मायनस तिकडे गेला काय होईल 5 होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सिंथेटिक डिव्हिजन मध्ये 5 ने डिवाइड करायचं. मग बघा 2 -3 and 10 याला डिवाइड करायचं आहे 5 ने. तर प्रोसिजर कसं आहे 2 ऍज इट इज खाली घ्यायचं मग 5 ने 10 ला मल्टिप्लाय करायचं. 5 2 जा 10. अगेन अपोजिट साइन सबट्रॅक्शन. 10 मधून 3 गेले 7. अगेन 7 5 जा 35. मग 35 प्लस 10 45. म्हणजे रिमाइंडर किती आला सेम 45 आलं. आणि मग सर कोशंट काय येईल कोशंट इक्वल टू हा काय असतो कॉन्स्टंट आणि हा काय असतो m चा फर्स्ट पॉवर. सो 2m + 7 इज कोशंट and this is रिमाइंडर. सो व्हेरी सिंपल आहे सिंथेटिक डिव्हिजन. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण महत्वाचं काय आहे की दिलेला क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का चेक करायचं. नसेल तर 0 च्यामध्ये लिहायचं. समजा एखादा पॉवर मिसिंग असेल तर तो समजा इथं जर पॉवर मिसिंग असतं तर आपण काय केलं असतं 0 च्या च्यामध्ये लिहिलं असतं. थँक्यू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.